ओके, बघूया प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. त्या लोकांनी प्लॅनिंगला खूप महत्त्व दिलं आहे की कुठल्याही मॅनेजमेंटचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे? प्लॅनिंग करणं, नियोजन करणं. एव्हरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज बेस्ड ऑन प्लॅनिंग. मॅनेजमेंटमध्ये जी वेगवेगळी कामं केली जातात ही सगळं प्लॅनिंगवर डिपेंड आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करताय तर मग पुढची सगळी कामं सोपी होतात. इट इन्क्लूड्स डिसाइडिंग द थिंग्स टू बी डन इन ॲडव्हान्स. की पुढे आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं आधीच ठरवायचं आहे. प्लॅनिंग इज अन इंटलेक्च्युअल प्रोसेस ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड रॅशनल डिसिजन मेकिंग. काय म्हणतात आहे? प्लॅनिंग इज अन इंटलेक्च्युअल प्रोसेस. प्लॅनिंग म्हणजे काय? खरे तुमची बौद्धिक कुवत ओळखणारी अशा प्रकारचं ते काम आहे. त्यासाठी तुमची तशी बौद्धिक पातळी लागते. सो इट इज अ इंटलेक्च्युअल प्रोसेस. बौद्धिक काम आहे ते. ऑफ लॉजिकल थिंकिंग, तुम्हाला तर्कसंगत विचार करावे लागतात त्यावेळेला. अँड रॅशनल डिसिजन मेकिंग, योग्य निर्णय घ्यावा लागतो. कारण जर तुम्ही प्लॅनिंग चांगलं केलं नाही तर पुढची सगळी कामं काय होणार आहेत? गोंधळणार आहेत. आणि म्हणून तुमची बौद्धिक कुवत इकडे अत्यंत महत्त्वाची असते. त्यानुसार तुम्हाला पुढचं सगळं प्लॅनिंग करावं लागते. इट फोकसेस ऑन ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह अँड डेव्हलप व्हेरियस कोर्सेस ऑफ ॲक्शन. या प्लॅनिंगमध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे तुम्हाला कळतात आणि त्यानुसार वेगवेगळी कामं, वेगवेगळे ॲक्शन्स, वेगवेगळ्या कृती काय करायचं आहे हे तुम्हाला आधीच ठरवावं लागतं. सो डिझायनिंग ए प्रॉपर प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटिंग अकॉर्डिंगली इज द की ऑफ अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि म्हणून चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन करणं, योग्य प्रकारे राबवलं तरच तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीपर्यंत जाऊ शकता. आणि म्हणून प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. इन शॉर्ट, त्या लोकांनी म्हटलं एका वाक्यामध्ये की प्लॅनिंग इज अ डिटेल प्रोग्राम ऑफ फ्युचर कोर्सेस ऑफ ॲक्शन. प्लॅनिंग काय आहे? तर भविष्य जी काय आपल्याला कृती करायची आहेत त्याचं आधीच आपण नियोजन करणं, यालाच काय म्हणतात साध्या सोप्या भाषेमध्ये प्लॅनिंग असं म्हटलं जातं. तर काही विचारवंत आहेत, त्यांनी प्लॅनिंगबद्दल त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. तर कुन्स आणि ओ डोनियल यांनी म्हटलं आहे की प्लॅनिंग इज अ डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. प्लॅनिंग म्हणजे काय? की आधीच ठरवणं. डिसाइडिंग इन ॲडव्हान्स, काय ठरवणं? व्हॉट टू डू, काय करायचं. हाऊ टू डू, कशा प्रकारे करायचं. व्हेन टू डू, कधी करायचं. अँड हू इज टू डू, कोणी करायचं. किती सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं बघा. व्हॉट टू डू, काय करायचं. हाऊ टू डू, कसं करायचं. व्हेन टू डू, कधी करायचं. आणि हू इज टू डू, कोणी करायचं. याला आपण काय म्हणतोय? प्लॅनिंग. सो प्लॅनिंग ब्रिजेस द गॅप फ्रॉम व्हेअर वी आर अँड व्हेअर वी वॉन्ट टू गो. प्लॅनिंग काय आहे? की एक प्रकारे दुवा आहे की आत्ता आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे हा सांगणारा तो एक दुवा आहे. सो मेक पॉसिबल थिंग्स टू अकर विच वुड नॉट अदरवाईज अकर. है ना? की त्या गोष्टी होत नाही, त्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग खूप उपयोगी पडतं. आणखीन एक विचारवंत आहे, त्यांनी सोप्या भाषेमध्ये आणखीन सांगितलं आहे की जेम्स स्टोनर, प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन फॉर अचिव्हिंग दिस गोल्स. प्लॅनिंग म्हणजे काय? तर अशा प्रकारची ती प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण उद्दिष्ट ठरवतो आणि ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया, वेगवेगळ्या प्रकारची जी आपल्याला कामं करावी लागतात, ती कामं कोणती करायची हे सगळं प्लॅनिंगमध्ये येतं. सो प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. मग परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स काय. त्या लोकांनी 10 मुद्दे दिलेले आहेत. आपण एक मुद्द्यांचा अर्थ समजून घेऊ की प्लॅनिंगचं एखाद्या मॅनेजमेंटमध्ये इम्पॉर्टन्स काय असतं. तर पहिलं त्या लोकांनी दिलं आहे की हेल्प टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्स. उद्दिष्ट काय आहे हे आधीच ठरवायला आपल्याला प्लॅनिंग काय करतं? मदत करते. सो प्लॅनिंग इज कन्सर्न विथ द सेटिंग ऑब्जेक्टिव्स, टार्गेट्स अँड फॉर्म्युलेटिंग प्लॅन्स टू अचीव देम. आपलं टार्गेट, आपलं ध्येय हे आधी ठरवणं आणि ते अचीव करण्यासाठी नियोजन करणं हे सगळं प्लॅनिंगमध्ये येतं. इट हेल्प मॅनेजर टू ॲनालाइज द प्रेझेंट कंडिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. प्लॅनिंगमुळे मॅनेजमेंटला आपल्या ऑर्गनायझेशनची सध्याची स्थिती काय आहे, आपल्या कंपनीची सध्याची स्थिती काय आहे समजायला मदत होते. अँड ऑन दॅट बेसिस टू आयडेंटिफाय द वेज ऑफ अटेनिंग द डिझायर पोझिशन इन फ्युचर.
आणि आत्ताच्या स्थितीवरती आपण भविष्यामध्ये कशा प्रकारे प्रगती साधणार आहोत किंवा भविष्यामध्ये आपण कितपर्यंत प्रगती साधू शकू हे ठरवायला त्याला प्लॅनिंगमुळे मदत होते. म्हणजे आपलं उद्दिष्ट तो ठरवतो की ही स्थिती आहे, या स्थितीनुसार इथपर्यंतच उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. सो हेल्प टू सेट द क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. उगाच 5 करोड 10 करोड सांगायचं आणि 2 करोडचं टार्गेट होणार असं नाही आहे की बाबा आपली अशी कॅपॅसिटी आहे, आपण इथपर्यंत जाऊ शकतो, तर आपलं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतं. सेकंड म्हटलं आहे प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन्स. कुठल्या कुठल्या कृती करायचं, त्या कृती करण्याचं एक दिशा आपल्याला प्लॅनिंगमुळे मिळते. प्लॅनिंग इन्श्युअर्स दॅट द गोल्स ऑर ऑब्जेक्टिव्स आर क्लिअरली स्टेटेड. प्लॅनिंगमध्ये आपण उद्दिष्ट आधी ठरवलेली असतात. सो दे ॲक्ट ॲज अ गाईड अँड दे प्रोव्हाइड डायरेक्शन फॉर डुईंग द राईट थिंग्स ॲट द राईट टाईम विथ राईट वे. आणि उद्दिष्ट ठरल्यामुळे ती उद्दिष्ट आपल्याला एक प्रकारे मदत करतात योग्य वेळेला योग्य कामं करण्यासाठी आणि योग्य प्रकारे करण्यासाठी. बरोबर आहे ना. राईट थिंग्स, योग्य कामं करणे, ॲट राईट टाईम, योग्य वेळेला करणे, विथ राईट वे आणि योग्य प्रकारे करणे. इट हेल्प्स एम्प्लॉईज टू नो वॉट ऑर्गनायझेशन हॅज टू डू अँड वॉट दे मस्ट डू फॉर अचिव्हिंग द गोल्स. या प्लॅनिंगमुळे कामगारांना पण कळतं की आपल्या ऑर्गनायझेशनला काय करायचं आहे, त्यासाठी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण काय काय करतो. आणि म्हणून प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. पुढचं दिलं आहे प्लॅनिंग इम्प्रूव्ज परफॉर्मन्स. जर तुम्ही नियोजन केलं तर नियोजनामुळे तुमचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते. इट हेल्प्स मॅनेजर टू इम्प्रूव्ह फ्युचर परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज बाय एस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्स अँड सिलेक्टिंग ए कोर्स ऑफ ॲक्शन. कामगारांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मॅनेजरला हे सगळं प्लॅनिंग उपयोगी पडू शकतं, जेणेकरून तो कामगारांपुढे उद्दिष्ट ठेवतो आणि कोणकोणत्या कृती करायच्या आहेत त्याच कृती त्यांच्याकडनं करून घेतो. इट इज बेनिफिशियल फॉर द ऑर्गनायझेशन. आणि मग त्याचा फायदा कोणाला होतो, कंपनीला होत आहे. प्लॅनिंग लीड्स इफिशियंट वर्किंग ऑफ द एम्प्लॉईज. नियोजन केल्यामुळे कामगारांना निश्चित कळतं की आपल्याला काय काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची इफिशियन्सी वाढते, त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. And due to proper planning, the employees can work according to the timely guidelines. आणि वेळोवेळी त्यांना जे दिशादर्शक दिलेले आहेत, कारण प्लॅनिंग अगोदरच करून ठेवलेलं असतं, म्हणून कामगारांना जे वेगवेगळे दिशादर्शक दिलेले आहेत त्या दिशादर्शकानुसार कामगारसुद्धा काय करतात, काम करतात. आणि ह्या सगळ्यांमुळे दिस इम्प्रूव्हमेंट इन परफॉर्मन्सेस रिझल्ट इन टू हायर प्रॉफिटेबिलिटी. कामगारांचं कार्यक्षमता वाढल्यामुळे काय होतं, कंपनीची सुद्धा प्रॉफिटेबिलिटी वाढायला मदत होते. पुढचं प्लॅनिंगचं महत्त्व दिलं आहे आपल्याला मिनिमाइज द रिस्क. धोका कमी करण्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. बरोबर म्हटलं की प्लॅनिंग इज बेस्ड ऑन फोरकास्टिंग टेक्निक. की भविष्यामध्ये आपल्याला कुठलं तंत्र वापरायचं आहे हे आधीच आपण ठरवणं, याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो, त्याच्यावरती प्लॅनिंग आधारलेलं असतं. सो इट इज द प्रोसेस ऑफ लुकिंग इन टू फ्युचर. भविष्यात पाहणं ही एक प्रक्रिया आहे प्लॅनिंग. अँड अँटिसिपेटिंग द फ्युचर चेंजेस. आणि भविष्यामध्ये जे काही बदल घडू होणार आहेत ते आधीच ओळखणं ना, कारण जसं काळ बदलणार आहे तसं नक्कीच भविष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये बदल घडून येतात. आणि म्हणून ते लोक म्हणतात की भविष्यात काय होणार हे ओळखणं आणि त्यानुसार आपल्याला फ्युचर चेंजेस ओळखता आले पाहिजे. सो बाय डिसाइडिंग इन ॲडव्हान्स, जर आपण ते भविष्यातले बदल आत्ताच ओळखले, द टास्क टू बी परफॉर्म प्लॅनिंग शोज द वे टू डील विथ द चेंजेस अँड अनसर्टेन इव्हेंट्स. आणि म्हणून भविष्यातल्या बदलानुसार आपण कोणकोणती कामं आत्ता करणं गरजेचं आहे आपल्याला ठरवता येतं आणि अनसर्टेन इव्हेंट्स आपल्याला टाळता येतं. जे आपल्याला नको आहेत अशा प्रकारचे परिणाम आपण टाळू शकतो. चेंजेस ऑर रिस्क कॅनॉट बी इलिमिनेटेड. बदल हे काय आपण पूर्णतः नाकारू शकत नाही किंवा पूर्णतः टाळू शकत नाही. रिस्क, धोकेसुद्धा आपण पूर्णपणे टाळू शकत नाहीत. बट दे कॅन बी अँटिसिपेटेड अँड कॅन बी टॅकल विथ द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. पण आपण त्यांचा धोका आधीच ओळखून त्यांना तशा प्रकारे रोखण्यासाठी नक्कीच प्लॅनिंगमुळे काय करू शकतो, मदत करू शकतो. इट मिनिमाइज द रिस्क ऑफ फ्युचर ऑर अनसर्टनिटीज ऑफ फ्युचर. प्लॅनिंग केल्यामुळे काय होतं, भविष्यातले धोके कमी व्हायला मदत होत आहे. पुढचं त्या लोकांनी म्हटलं आहे प्लॅनिंग लीड्स टू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस.
प्लॅनिंगमुळे जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, मग ते फिजिकल असू दे किंवा ह्युमन रिसोर्स असू दे, त्याचं आपण ऑप्टिमम युटिलायझेशन करू शकतो. ऑप्टिमम युटिलायझेशन म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा वापर करता येतो. ऑर्गनायझेशनल प्लॅन्स आर प्रिपेअर्ड बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन द अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस अँड प्रॉपर ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. मुळात आपण वेगवेगळे प्लॅनिंग कसं ठरवतो की आपल्याकडे कोणते कोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्याचा कशा प्रकारे आपल्याला ॲलोकेशन मिळणार आहे, म्हणजे त्याचा कशा आपल्याला वापर करता येणार आहे, त्यानुसार आपण प्लॅनिंग करतो. सो इट ऑल्सो फॅसिलेट्स द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आणि म्हणून प्लॅनिंग करताना आपण जे पण काही आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कशा प्रकारे करता येईल याचा विचार करून आपण प्लॅनिंग करतो. विच ब्रिंग्स हायर इफिशियन्सी. त्याच्यामुळे काय होतं, कार्यतत्परता, कार्यक्षमता वाढते अँड बेटर रिझल्ट्स मिळतात आपल्याला. वन कॅन अवॉइड वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. प्लॅनिंग केल्यामुळे रिसोर्सेस जो आपल्याला वेस्टेज जो जाणार होता, वाया जाणार होते, ते पण टाळायला काय होते, मदत होते. आणि म्हणून प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. 6वा पॉईंट म्हटलं त्या लोकांनी, हेल्प इन डिसिजन मेकिंग. प्लॅनिंग केल्यामुळे पटकन निर्णय घ्यायला आपल्याला खूप उपयोग होतो. देर आर वेरियस अल्टरनेटिव्ह इन फ्रंट ऑफ मॅनेजमेंट. की एखादा निर्णय घेण्यासाठी मॅनेजमेंटकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. अल्टरनेटिव्ह आपण ह्या प्रकारे करू, आपण ह्या प्रकारे करू, पण योग्य अल्टरनेटिव्ह कुठला हे आपण प्लॅनिंगनेच करू शकतो. सो फॉर अचिव्हिंग गोल्स प्लॅनिंग हेल्प द मॅनेजमेंट टू सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह. प्लॅनिंग केल्यामुळे की एखादं आपल्याला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बेस्ट अल्टरनेटिव्ह कुठला आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग उपयोगी पडतं. डिसिजन्स आर टेकन आफ्टर सिलेक्टिंग अल्टरनेटिव्ह कोर्सेस ऑफ ॲक्शन टू अचीव अ प्रीडिफाईन्ड गोल. आणि मग योग्य निर्णय घेतले जातात की चांगल्या प्रकारचं आपल्याला जर उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर अल्टरनेटिव्ह सगळ्याचा विचार करून की कुठला अल्टरनेटिव्ह चांगला आहे त्याप्रकारे निर्णय आपण घेतो. इट हेल्प द मॅनेजर टू टेक रॅशनल डिसिजन. योग्य निर्णय घेण्यासाठी, रॅशनल डिसिजन म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी प्लॅनिंग काय करत असते, आपल्याला मदत करत असते. पुढचा पॉईंट दिला आहे, युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड्स ऑफ कंट्रोलिंग. प्लॅनिंगमुळे काय होतं आहे की कंट्रोल ठेवायला सुद्धा आपल्याला मदत होते. प्लॅनिंग सेट आउट स्टँडर्ड्स फॉर कंट्रोलिंग. नियंत्रण ठेवायला सुद्धा प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असते. सो द ॲक्च्युअल परफॉर्मन्स कॅन बी कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड्स अँड मॅनेजर कॅन फाइंड आउट द डेव्हिएशन. की जे काय काम चालू आहे ते योग्य स्टँडर्डप्रमाणे चाललं आहे का, आणि जर योग्य स्टँडर्डप्रमाणे चाललं नसेल तर मग डेव्हिएशन म्हणजे आपण कुठे चुकतोय हे मॅनेजरला त्याच्यातून कळायला मदत होते. इफ एनी बिटवीन द ॲक्च्युअल अँड द स्टँडर्ड परफॉर्मन्स सच डेव्हिएशन कॅन बी ब्रीच बाय टेकिंग कंट्रोलिंग स्टेप्स. आणि हे जेव्हा आपण कुठेतरी मागे पडतो हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा परत योग्य निर्णय घेऊन ते स्टँडर्डपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो. अँड देअरफॉर प्लॅनिंग प्रोव्हाइड्स बेसिस ऑफ कंट्रोल. आणि अशा रीतीने प्लॅनिंग केल्यामुळे एक प्रकारे नियंत्रण ठेवायला सुद्धा काय होते आहे, मदत होत आहे. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग डिसिप्लिन ॲट वर्किंग प्लेस ऑफ ऑर्गनायझेशन. प्लॅनिंगमुळे डिसिप्लिन राखण्यासाठी आपल्याला काय होतं आहे, मदत होत आहे. पुढचा पॉईंट दिला आहे, फॅसिलेट्स कोऑर्डिनेशन ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज. प्लॅनिंग केल्यामुळे जी वेगवेगळी कामं आपल्याला करावी लागतात त्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन राखण्यासाठी सुद्धा मदत होते. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. सगळी वेगवेगळी कामं आपण कंपनीमध्ये करत असतो पण त्या कामामध्ये काय पाहिजे, समन्वय असायला पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. सो प्लॅनिंग फॅसिलेट्स द कोऑर्डिनेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. सगळ्या कामामध्ये कोऑर्डिनेशन राखण्यासाठी प्लॅनिंग आपल्याला मदत करतं. इट रिड्युसेस ओव्हरलॅपिंग अमंग ॲक्टिव्हिटीज. कामं एकमेकांमध्ये गुंतून पडणं हे आपल्याला प्लॅनिंगमध्ये टाळता येतं. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आर क्लोजली लिंक विथ इच अदर आणि विच इज कन्सिडर्ड इन द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. वेगळी कामं असतात ती एकमेकांशी कुठे ना कुठे लिंक असतात, कुठे ना कुठे जुळलेली असतात आणि प्लॅनिंग करताना त्या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. साऊंड प्लॅनिंग इंटररिलेट्स ऑल द ॲक्टिव्हिटीज अँड रिसोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन. प्लॅनिंग केल्यामुळे ही सगळी कामं आपल्याला चांगल्या प्रकारे इंटररिलेट करता येतात, ज्याच्यामुळे वेळ वाचतो, श्रम वाचतात, पैसा वाचतो आणि ऑप्टिमम रिसोर्सेस यूज करता येतात. दस व्हेरियस डिपार्टमेंट वर्क ॲज पर द ओव्हरऑल प्लॅन अँड कोऑर्डिनेशन इज अचीव्ड. म्हणून वेगवेगळे डिपार्टमेंट प्लॅनिंगप्रमाणे काम करतात आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन राखण्यासाठी काय होते, मदत होत आहे. पुढचं दिलं आहे, फॅसिलेट्स अदर मॅनेजमेंट फंक्शन. प्लॅनिंगमुळे जी मॅनेजमेंटची वेगवेगळी इतर कामं आहेत
ती कामंसुद्धा स्मूथली होण्यासाठी मदत होत असते. एव्हरी ऑर्गनायझेशन फंक्शन्स टुवर्ड्स अचिव्हिंग गोल अँड गोल इज सेट ॲट द प्लॅनिंग स्टेज. की प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करतं आहे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करत असतं आणि गोल इज सेट ॲट द प्लॅनिंग स्टेज आणि हे उद्दिष्ट प्लॅनिंग स्टेजवरती निश्चित केलं जातं. अनलेस द प्लॅन इज रेडी, जर तुमचं प्लॅनिंग रेडी नसेल, अदर मॅनेजमेंट फंक्शन्स सच एज ऑर्गनायझिंग, स्टाफिंग एटसेट्रा कॅनॉट बी अंडरटेकन. प्लॅनिंग नसेल तर मॅनेजमेंटची जी वेगवेगळी इतर कामं आहेत, जसं त्या लोकांनी एक्झाम्पलमध्ये दिलं ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, ही आपण कामं योग्य प्रकारे करू शकत नाही. सो प्लॅनिंग फॅसिलिटेट्स ऑल अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आणि म्हणून प्लॅनिंग केल्यामुळे पुढची कामं करायला आपल्याला काय मिळते, एक प्रकारची दिशा मिळत आहे. शेवटचा पॉईंट म्हटलं त्या लोकांनी प्रमोट्स इनोव्हेटिव्ह आयडियाज, की जी कामगारांकडून किंवा मॅनेजरकडून वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण गोष्टी असतात, त्या जर आपल्याला सुरुवातीलाच कळाला तर त्या प्रमोट करण्यासाठी आपल्याला खूपच मदत होत असते. प्लॅनिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्लॅनिंग आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग विच इन्व्हॉल्व्स प्रमोशन ऑफ इनोव्हेटिव्ह आयडियाज आफ्टर क्रिटिकल थिंकिंग. है ना, की प्लॅनिंगलाच आपण डिसिजन घेतो की नक्की आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच वेळेला जर कुठल्या इनोव्हेटिव्ह आयडिया असतील तर त्या कशा प्रकारे राबवायचा ह्याचा निर्णय आपल्याला स्टार्टिंगलाच घ्यावा लागतो. अल्टिमेटली दीज इनोव्हेटिव्ह प्लॅन्स रिझल्ट इन टू अटेनमेंट ऑफ द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि या जे इनोव्हेटिव्ह प्लॅनिंग असतात त्याच्यामुळेच उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण व्हायला आपल्याला मदत होत असते. सो इट इज द मोस्ट चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी फॉर द मॅनेजमेंट ॲज इट गाईड्स ऑल द फ्युचर ॲक्शन्स. आणि म्हणून प्लॅनिंग ही सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे जी पुढच्या सगळ्या ॲक्शनवरती आपल्याला नियंत्रण ठेवायला मदत करते. लिडिंग टू द ग्रोथ, वाढ व्हायला कंपनीची मदत होते. प्रॉस्पेरिटी, कंपनीची भरभराट व्हायला मदत होत असते. आणि अशा प्रकारे ते लोक म्हणतात, इन शॉर्ट प्लॅनिंग प्लेज अ वायटल रोल इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ ऑफ ॲन ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. की प्लॅनिंग कुठल्याही संस्थेच्या सगळ्यात जी संस्थेचं जे एक प्रकारचं कालचक्र आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा प्लॅनिंग तितकीच महत्त्वाची आहे. फ्युचर इज हायली अनसर्टेन. भविष्य हे अनिश्चिततेने भरलेलं आहे. अँड द बिझनेस एन्व्हायरमेंट इज चेंजिंग. आणि काम करण्याची पद्धती पण नेहमी बदलत असते. विथ द हेल्प ऑफ प्रॉपर प्लॅनिंग, जर तुम्ही चांगलं प्लॅनिंग केलं, द रिस्क अँड द अनसर्टेनिटीज कॅन बी मिनिमाइज डेफिनेटली. धोके आणि अनिश्चितता प्लॅनिंगमुळे निश्चितच कमी करता येतात. हॅन्स प्लॅनिंग इज द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ एनी ऑर्गनायझेशन फॉर द सर्व्हायवल, ग्रोथ अँड सक्सेस. आणि म्हणून कोणत्याही संस्थेचं प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जर तुम्हाला सर्व्हायवल टिकायचं असेल, ग्रोथ तुमच्या कंपनीचं वाढ करायची असेल अँड सगळ्यात महत्त्वाचं सक्सेस तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्लॅनिंगला पर्याय नाही. तर एवढं सगळं खूप महत्त्वाचं प्लॅनिंग आहे आणि म्हणून सगळ्यात सुरुवातीचं फंक्शन त्या लोकांनी प्लॅनिंग दिलं आहे. त्याचं इम्पॉर्टन्स खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.